म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। कसं आहे मंडळी, म्हणजे मला ना माझे काही मंडळी अशी आहेत की ज्यांच्याशी माझं पटकन जमतं, म्हणजे ज्यांना गाण्यात रुची आहे, नाटकात रुची आहे, खाण्यात रुची आहे, अशा लोकांशी माझं पटकन जमतं है। आणि याच्या उलट म्हणजे समजा या गोष्टींची ज्यांचा संबंध नाही अशी लोक मला प्रवासात भेटली किंवा घरी गप्पा मारायला आली तर साधारणपणे हवा पाणी टेन्शन्स तब्येत कशी आहे हे सगळे विषय झाले की मग मी जरा अर्जंट पेंडिंग आहे माझी असं म्हणून मी कल्टी मारतो। पण नागपूरला तेल ओतून वडाभात खायला काय मजा येते, किंवा लातूरात पोह्याबरोबर एक वडी देतात बरं का, खाऊन बघा ती, अशी सांगणारी मंडळी भेटली ना की मी गप्पांचा अड्डाच टाकतो। किंवा संगीत नाटकाचं रेकॉर्डिंग बघायला काय मजा येते असं म्हटलं की गळ्यात गाळे घालून आम्ही फिरायला लागतो। थोडक्यात काय, समविचारी माणसं एकत्र आले की माझं जमतं। हां, म्हणजे ज्यांना खायला बनवायला आवडतं आणि खाणाऱ्या लोकांना वाढायला आवडतं अशी लोकांची माझी जास्ती जवळीक आहे। अशीच एक मैत्रीण इथे आलेली आहे, तिला खायला बनवायला सुद्धा आवडतं आणि वाढायला सुद्धा आवडतं। त्या मैत्रिणीची ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। काय तुझं नाव मला सांग? पियुषा बिदनूर। पियुषा, तू कुठे राहिलायस? मी प्रॉपर सांगलीची आहे, पण आता सध्या 2-3 वर्ष झाले पुण्यात। 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाली पुण्यात। कुठे राहते पुण्यात? पुणे बिब्बेवाडी। बिब्बेवाडी। आणि काय करतेस तू? माझं छोटंसं रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे घरचं जेवण आईच्या हातचं। घरचं जेवण आईच्या हातचं। बरं। 3 वर्षापूर्वी हे चालू केलं। ऍक्च्युली माझं MBA कम्प्लीट झालं, त्यानंतर 2-3 वर्ष जॉब केला, पण बिझनेस करायचा हे डोक्यात होतं आणि फॅमिली बॅकग्राऊंड पण केटरिंगची वगैरे होती, त्यामुळं असं डोक्यात आलं की आपण चांगलं सर्व करू शकतो। तर मग आम्ही जागा शोधायला चालू केली, जागा मिळाली आणि मग माझं छोटंसं रेस्टॉरंट चालू झालं। आता इथे कोण कोण आहे बिब्बेवाडीला? बिब्बेवाडीला मी, आई, भाऊ, बाबा। ऍक्च्युली फलटणला पण आमची एक ब्रांच आहे, पण मग ते बाबा बघतात आणि आठवड्यातून 1-2दा वगैरे ते इकडे येतात। अच्छा, म्हणजे इकडची सगळी ब्रांच तू आणि आई? तू आणि आई बघतो। हो। आणि तिकडे कोण? बाबा फक्त बाबा। आणि भाऊ माझ्या बरोबर असतो, तो आता इंजिनिअरिंगला आहे, त्यामुळे तो माझ्या इकडे अडी अडचणीला उपयोगी येतो। ओके। पण मुळात आता हॉटेल व्यवसाय स्थापन करणं किंवा टाकणं हे अतिशय अवघड आहे, कारण तिकडे काम करणारी जी मंडळी आहेत आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत। आत बनवणं सुद्धा महत्वाचं आहे आणि बाहेर वाढणं सुद्धा महत्वाचं आहे। पण मग हे दोन्ही गोष्टी आघाडी सांभाळतो कोण आणि कसं? आता माझी तशी 3 वर्ष झाल्यामुळे टीम तयार झालेली आहे आणि सध्या मेन जे आम्ही बनवतो ते आम्हीच बनवतो, म्हणजे तिथे कुक किंवा शेफ असं नाहीये। तर आईच्या हातचं असं जसं नाव दिलंय तसं मी आणि आई असं मिळूनच ते बनवतो। आणि बाकी मग सर्विंगसाठी बायका आमच्याकडे आहेत, साधारण 11 ते 12 जणांची टीम आहे आमची। बरं, व्हेरी गुड। मग हे साधारण तुझं दिनचर्या काय? सकाळी उठल्यापासून रात्री? सकाळी उठल्यापासून पहिल्यांदा सगळं प्रिपरेशन, म्हणजे जे काही आजचा मेनू, दररोज वेगवेगळा मेनू, त्यामुळे जो काही मेनू असेल तो रोजचा बनवून घेणे, त्यांना मदतीला असतात त्यामुळे। आणि साधारण 11 पासून माझा जेवणाचा सगळा बेत चालू होतो। सकाळी किती वाजता सुरू होतं काम? सकाळी 8:30ला आम्ही हॉटेलवर असतो आणि सगळं प्रिपरेशन करून बनवून घेऊन मग साधारण 11 पासून गर्दी होते आणि मग साधारण 3 वाजेपर्यंत किंवा परत संध्याकाळचं प्रिपरेशन। म्हणजे हे तुम्ही घेऊन जाणाऱ्या लोकांना सुद्धा देता आणि तिथे जेवणाऱ्या लोकांना सुद्धा देता? पार्सल पण आहे आणि तिथेही आहे, माझ्याकडे पार्सल्स जास्त जातात। वाटेवर थांबायचं आणि घेऊन जायचं? पार्सल सर्व्हिस। आणि संध्याकाळचं काय तुझं टायमिंग आहे? संध्याकाळी मग 7 पासून चालू होतं की पुन्हा 11 वाजेपर्यंत, 7:30 ते 11। गुड 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 गुड। पण मुळात हा असा बिझनेस सुरू करावा असं का तुझ्या मनात आलं? चांगली MBA झालेली मुलगी तू,
एव्हा तुझं छान लग्न बिग्न होऊन तू सासरी विसरी गेली सुद्धा असतीस. MBA झालंय म्हणूनच विचार आला असेल कदाचित, कारण बिझनेस मॅनेजमेंट केली आहे त्यामुळं, आणि फॅमिली बिझनेसही होताच त्यामुळं. इथे आधी मी जॉब करत होते, त्यावेळेला खाण्याचे माझे तसे बऱ्याच सोयी पुण्यात आहेत, पण तरी पण की आपली चव म्हणतो किंवा घरची चव म्हणतो तसं असं वाटलं की आपण जर दिली तर खूप चांगलं होईल. मेन फरक म्हणजे हॉटेलमध्ये जेवण आणि घरच्या जेवणात मेन फरक आहे तो मसाल्यांचा फरक आहे. अगदी हा, आणि तेलाचा वापर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या सांभाळल्या की जेवण खूप छान होतं. आणि मला तर तुझ्या हातचं खाऊन बघायचंच आहे डेफिनेटली. मला तुम्हाला सांगायला हरकत नाही, ही माझी स्टुडंट असल्यामुळे मी हिच्या हातचं बऱ्याच वेळा खाल्लेलं आहे. असो, तर आता आपण किचनकडे जायचं, पण तत्पूर्वी ऑलदो पुण्याहून बिबीवाडून तू आलेली आहेस, त्यामुळे चहाचा घोट घे. आता हा चहा कसा आहे याच्यावर काय विचार करायचा नाही, का हा आमचा चहा आहे, तुझा चहा वेगळा असतो. आम्ही 2-2 घोट घेतो, चहाचे फ्रेश होतो आणि मग आपण किचनकडे जाऊ. काय पियुषा आमच्या किचनमध्ये आलेली आहे. पियुषा, आमच्या किचनमध्ये स्वागत. तू पहिल्यांदा काय बनवणार आहेस? पहिल्यांदा मी बीट आणि पालकाची पुरी बनवणार आहे. बीट आणि पालकाची पुरी करून बघितलीस ना? हो, ते महत्वाचं आहे. ओके, मला पहिल्यांदा साहित्य सांग, काय काय हे काय? ही चणा डाळ आहे, भिजवलेली आहे, कोथिंबीर आहे, मैदा आहे 1 वाटी, आलं मिरची लसूण पेस्ट आहे, गव्हाचं पीठ आहे, मिरच्या आहेत, हा बीटाचा रस काढलेला आहे, तसंच पालकाचा रस काढलेला आहे, त्यानंतर जिरं आहे, थोडासा रवा आहे, मोहरी आहे, लिंबू आहे, मीठ आहे, हळद आहे, कढीपत्ता आणि साखर. ओके, साहित्य बघितलेलं. तर पहिल्यांदा आपण काय कृती करायची मला सांग. पहिल्यांदा आपण मिरचीचा तडका जो आपण त्या पुरी बरोबर खाणार आहे तो करून घेऊ. त्यासाठी पहिल्यांदा चणा डाळ बाउल लागेल ना तुला? चणा डाळ सगळी घेऊ? हो, चालेल. ठीक आहे. आता त्याच्यात कोथिंबीर घालू. ह्याच्यातच. हा, आता त्यामध्ये मिरच्या किती? साधारण 3-4 घालू. थोडंसं जिरं पावडर, जिरं आणि लिंबू. हे आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे, राईट? मीठ थोडंसं चवीपुरतं आणि थोडीशी साखर. तुम्हाला दिलेली विश्रांती संपलेली आहे. आमचं काम चालू होतं बॅकहँडला आणि आपला मिक्सरमध्ये सगळं काढून झालेलं आहे. आता ते तिथे काहीतरी तडका करायचा आहे. हो. ओके, त्यासाठी काय काय लागेल? त्याच्यासाठी थोडीशी मोहरी जिरं, कढीपत्ता आणि हळद. वा, कढीपत्त्याचा अप्रतिम वास आलेला आहे. त्याचं काय करायचं? ती आता ते आपण जे मिक्सरमध्ये काढलंय त्याच्यावरती. ओके, ही आपली चटणी तयार झाली. हा, ओके, तिला आता बाजूला ठेवा, कारण हिची सगळ्यात शेवटी लागणार आहे. ती शेवटी लागणार आहे. ओके, आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या 2. बरं, त्यासाठी तुला काय लागेल? त्यासाठी मैदा आहे 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी आहे, ते दोन्ही मिक्स करायचं. कुठला पाहिजे तो बघ. म्हणजे जेवढा मैदा तेवढंच गव्हाचं पीठ. आता काय करायचं? ह्याच्यामध्ये थोडंसं चवीला मीठ, थोडंसं जिरं, आपण ही जी पेस्ट केली आहे ती जरा जास्त घालायची ना, म्हणजे झणझणीत होते पुरी. ह्याच्यात काय काय घातलंय म्हणून तू? मिरची, आलं आणि लसूण. मिरची, आलं, लसूण. ओके. आता थोडासा रवा, हा साधारण म्हणजे आता या प्रमाणामध्ये अर्धी वाटी. आता हे झालं ह्याचं मिश्रण तयार. आता ह्याच्यात आपल्याला 2 वेगळे भाग करायचे, जेणेकरून एक बीटाचा वेगळी गोळा होईल आणि वेगळा पालकाचा. हा पालकाचा आहे ना? ओके. तर आता ह्याच्यात घालले ते आता अर्धे झालेत. आता एका ह्याच्यात आपण बीट घालणार आहोत, पण हे थोडंसं म्हणजे घट्ट मळायची कणिक, अगदी रेग्युलर पोळीला मळतो तशी नाही, कलर येण्यापुरता. ह्याच्यात थोडंसं आपण मोहन घालूया, म्हणजे 1 चमचा. शक्यतो जेवढा पाण्याचा तो म्हणजे रस आलाय तेवढ्यातच ती भिजवून घ्यायची. आपल्या हे नॉर्मल पाणी ह्याच्यात घालायचंच नाहीये का? नाही, म्हणजे शक्यतो नाही घालायचं अगदीच, पण शक्यतो बिटाचा रस आहेच, त्यामुळे काही लागणार नाही. ठीक आहे, मग आता तू ह्याच्यावर मी ह्याच्यावर जातो. हे काय पालक आहे? पालक आहे, हो.
आता हे मळून घेऊ ना. हो. किती वेळ लागतो, माझं झालं सुद्धा मळून. शॅ. बीट आहे ना म्हणून वेळ लागतो. झालेला आहे हा गोळा. माझंही तयार झालं. हो. माझं कसं वेगळं असतं, पटाक्कन करून टाकलं मी, आपल्याला वेळ लागत नाही. एक लाटी ह्याची, एक लाटी त्याची. हो, पण हे 1-2 मिनिटं त्याला जरा मुरू देऊ, कारण ते मग पसरतं. द्या आणि इकडे मुरवतो त्याला. आणि इकडे थोडं घट्ट झालं का बरोबर? घट्टच हवंय. त्याला पण थोडंसं तेल घालूया का? असं किंचित वाटतंय. हो. घट्ट म्हणजे अजून एक 15 मिनिटं गेले तर इथे गोटी येईल माझी, इतकं घट्ट आहे ते. आता आपल्याला ह्याचा एक गोळा त्याची लाटी. अजून थोडं कडक असतं ना ते, अजून ते जवळजवळ सीझनचा बॉल झाला असता. पण हे जर थोडंसं ठेवलं ना, म्हणजे एक 5-10 मिनिटं मुरलं की ते आता अशीच आपण ह्याची आता काय? आता यावरती हे ठेवून घ्यायचं आणि हे गुंडाळायचे. या सर्व ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो तुम्ही जो खरडा बनवताय ना, मिरची, आलं आणि लसूण, याचा मेजर रोल आहे, हे लक्षात घ्या बरं का. आता ती पुरी टेस्टी होणार नाही. आता याचे समान भाग करून घ्यायचे. आणि आता अशी उभी लाटून घेऊन बस 2 भाग झाले. सोडायचं का? येस. तेल तापलंय, लक्षात घ्या. रंग बघ कसा आलाय मस्त. हो. आणि फुगली आहे. हे आपलं प्रिपरेशन करेक्ट आहे. परफेक्ट आहे. हा, फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बीट पालक पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली चणा डाळ, कोथिंबीर, मैदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, बीटाचा रस, पालकाचा रस, जिरं, रवा, मोहरी, लिंबाचा रस, मीठ, हळद, कढीपत्ता आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेली चणा डाळ घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरं, लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हळदीची फोडणी करावी. ही फोडणी वाटलेल्या चणा डाळीच्या मिश्रणामध्ये घालून चटणी तयार करावी. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, मीठ, जिरं, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि अर्धी वाटी रवा घालून या मिश्रणाचे 2 भाग करावेत. पहिल्या भागामध्ये बीटाचा रस आणि गरम तेल घालून पीठ मळून घ्यावं. दुसऱ्या भागामध्ये पालकाची पेस्ट आणि गरम तेल घालून पीठ मळून घ्यावं. बीटाचा रस घातलेल्या पिठाची लाटी करून ती पोळीसारखी लाटून घ्यावी. अशाच प्रकारे पालकाची पेस्ट घातलेल्या पिठाची लाटी करून त्याची पोळी लाटून घ्यावी. पालक पेस्ट घातलेल्या पोळीवर बीटाचा रस घातलेली पोळी ठेवावी. या पोळ्यांचा रोल करून घ्यावा आणि सुरीने त्याचे समान तुकडे कापून घ्यावेत. या कापून घेतलेल्या लाट्या लाटून त्याच्या पुऱ्या तयार कराव्यात आणि त्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. पियुष, आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची थोडीशी वेगळी आहे. त्याला म्हणतात सुशी विथ पॅनेट सॉस. सुशी विथ पॅनेट सॉस. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? इथून सांग. दूध आहे, पालक आहे, खोबरं आहे, शिजवलेले बीट आहेत, गाजर पण शिजवून घेतलेलं आहे, काकडी आहे, ते पनीर आहे, बेबीकॉर्न पण शिजवून घेतलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट आहे,
साखर आहे, आलं लसूण मिरची पेस्ट आहे, लिंबू आहे, काळी मिरी पावडर आहे आणि मीठ आहे. साहित्य बघितलं आता जातोय कृतीकडे, पण इथे काही गॅसवर काही दिसत नाही. मी प्रचंड गोंधळात पडले. तिचं साहित्य पण रेडी आहे. आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा आपण पॅनट सॉस बनवून घेऊ. तो कसा बनवायचा म्हणे? त्यात शेंगदाण्याचं कूट. बाउल देऊ तुला? येस. बस. शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, थोडीशी साखर. हाताचं प्रमाण इतकं परफेक्ट असतं तुम्हाला सांगतो, कधीच चुकणार नाही. आणि आता मिरची, आलं लसूण मिरची जी केली आहे हे हाताने घालायचं नसतं, हे चमच्याने घालायचं, नाही तर होईल काय. नंतर डोळ्याला बिळायला लागलं की मग आता नाही. ते पण जसं तिखट हवंय तसं. हो. आता ह्याच्यात लिंबू पिळून घ्यायचा आणि थोडंसं पाणी. थोडक्यात आपल्याला हे आपण जे तयार केलेले ते येस. बरोबर. हे आता ठेवून दे बाजूला, ह्याच्या नको नादाला लागूस. जाऊ दे, आपलं हे रेडी आहे. हो. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला पालकाचा रोल करायचा आहे, म्हणजे सुशी तयार करायची आहे. आणि त्याआधी आपल्याला अजून एक मिश्रण करावं लागेल. कसलं? ते जे पनीर आहे त्या पनीरचं एक बाउल फक्त लागेल मला. त्यामध्ये आपण पनीर घालू. हे सगळं घातलं तरी चालेल. 2 चमचे दूध, काळी मिरी थोडीशी. काळी मिरी दिसताना थोडी राखाडी दिसते, पण तुम्ही गोंधळून जाऊ नका. आणि मीठ, आलं लसूण. आता काय करतो? आता ही जी वाफवलेली पानं आहेत ती आपल्याला कसली पानं आहेत म्हणायची? पालकाची पानं आहेत. अच्छा, मला वाटलं विड्याची. नाही, पालकाची पानं आपण वाफवून पुसून घेतलेली आहेत. एकावर एक अशी लावून घ्यायची. ही थंड पाण्यातून काढलीस का तू? पहिल्यांदा वाफवून मग थंड पाण्यातून काढलीत. आता आपण जे सारण हे तयार केलंय पनीरचं, तर ते याच्यावर बरोबर मध्ये घालून घेणार. एक पट्टा. ओके. चारी बाजूने त्याला थोडंसं जागा ठेवून. आता आपण जे वाफवलेले बीट, गाजर आणि कॉर्न आहेत, तर ते सगळे एकाच बाजूला फक्त घालून घ्यायचे. सगळे नाही, थोडे थोडे. अच्छा. असे आपण जितके रोल बनवू त्या हिशोबाने. किंवा नाही घातला तरी ते वरती फक्त. फिरवायला. तर आता ह्याचा असा रोल करून घ्यायचा. हा झाला रोल. त्याचे 2 भाग. अगदी हलक्या हाताने करा, दातोट खाऊ नका. 2च भाग बस झाले. बस. ही झाली सुशी तयार. अरे, आणि आता ही आपण या चटणी बरोबर ती बुडवून खायची का? खाऊ शकतो. ओके, सोपं आहे. आणि मग ह्याचं काय करायचं? हे सर्व करताना आता सर्व करताना आपण त्यावरती खोबरा थोडासा फ्लेवर काहीतरी कौतुक ते ठीक आहे. कौतुक वगैरे नंतर टेस्ट कशी लागते ते महत्वाचे आहे. करून बघा तुम्ही. साहित्य आणि कृती लिहून घ्या. सुशी विथ पीनट सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, पालक, खोबरं, शिजवलेलं बीट, शिजवलेलं गाजर, काकडी, पनीर, वाफवलेले बेबीकॉर्न, दाण्याचं कूट, साखर, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दाण्याचं कूट घेऊन त्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड, साखर, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस आणि पाणी घालून चटणी तयार करावी. एका बाउलमध्ये पनीर आणि 2 चमचे दूध घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड, मीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. बटर पेपर घेऊन त्यावर वाफवलेल्या पालकाच्या पानांचा लेअर करावा. त्यावर पनीरच्या सारणाचा लेअर करावा. पालकाच्या पानांच्या एका बाजूला शिजवलेलं बीट, शिजवलेलं गाजर, वाफवलेले बेबीकॉर्न आणि काकडी घालून या पानांचा रोल करून घ्यावा आणि त्याचे मधोमध 2 तुकडे करावेत. वरून खोबरं घालून पीनट सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी. ही टिप पाठवली आहे सौ वर्षा दोभाडा यांनी, बिब्वेवाडी, पुणे इथून. डोसे करताना त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालावं, त्यामुळे डोसे अगदी कुरकुरीत होतात. फिशचे 2 पदार्थ आणि एक चटणी तयार झालेली आहे. आणि मी ते खाऊन बघणार आहे. आणि अर्थात ही छानच असेल, कारण हे तुझं रोजचं आहे ना? हो. वा, सुरेख. अप्रतिम झालेलं आहे. थँक्यू. कसं आहे, नाट्यसंगीताचे किंवा गझलचे असे छान सूर ऐकू येत आहेत. आतून कुठून तरी फोडणीचा घमघमाट वास येतोय.
असा फुल कल्ला चाललेला आहे मित्रांचा. मग मध्येच कोणीतरी काकू, आत्या, मावशी या वयोगटातले कोणीतरी बाहेर येतात, हातावर खोबऱ्याची वडी ठेवतात. और क्या चाहिए जीने के लिए. वा, इट्स व्हेरी टेस्टी. तुमच्या आजूबाजूला असं कोणी छान बनवणारे असतील ना, लगेच लिहून मला कळवा बरं का. तुमच्याशी पुढे जाऊ शकत नाही कार्यक्रम. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे मी पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि पियुषा, तुझे मनापासून आभार. आणि नुसते आभार नाही, आमच्याकडून छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू. इथेच ठेव खाली. आणि दुसरं महत्वाचं तुला एक विचारायचं आहे जाता जाता. आता ऑलरेडी तुमच्या 2 ब्रँचेस आहेत. हो, अजून तुझ्या डोक्यात काय आहे? माझ्या डोक्यात साधारणपणे सध्या तरी 3 आउटलेट्स आहेत पुण्यात. म्हणजे आता एक ऑलरेडी फलटणमध्ये आहे, ती सोडून अजून 2 सध्याचं तरी प्लॅनिंग आहे, एक 6 ते 8 महिन्यामध्ये. तर सध्या चालू आहे त्याच्यासाठी प्रोसेसिंग, जागा बघणे आणि बाकीच्या सगळ्या अरेंजमेंट्स. त्यामुळे ते लवकरात लवकर होईल. आता तुझं आता बिबीवाडीला आहे ना? बिबवेवाडीला. आता हा बिबीवाडीचा पत्ता काय? म्हणजे आमच्यासारखे आमच्या पुण्यातले काही खवय्ये आहेत, त्यांना जर यावंसं वाटलं तर येतील. नक्की, जरूर. घरचं जेवण आईच्या हातचं. महेश सोसायटीचा जो चौक आहे, म्हणजे बिबवेवाडी पासून थोडंसं पुढे आलं की महेश सोसायटीचा चौक लागतो. तिथे मानसी सोसायटी आहे, शॉप नंबर 9, मानसी अपार्टमेंट, आणि सुवर्णयुग बँकेच्या एक्झॅक्टली अपोजिट. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. बघा हातची चव बघा. ओके. आणि तुझ्या मनातल्या सगळ्यात छान छान आणि उत्तम इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि हे संपवायची जबाबदारी आता माझ्यावरच आहे. आणि हे काही माझ्यावर बंधन नाही आहे, पण हे संपवणार आहे मी, कारण छान लागतंय. आणि पियुषा, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से